नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. सध्या वापरात असलेले कागदी रेशन कार्ड खराब होते, फाटले जाते किंवा त्यावरची अक्षरे मिटले जातात. त्यामुळे असे असलेले कागदी रेशन कार्ड आता न ठेवता त्याऐवजी स्मार्ट रेशन कार्ड वापरात आणण्याचा निर्णय 12/8/2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात येऊन संबंधितांना निर्देश देखील देण्यात आलेले होते. आता या स्मार्ट रेशन कार्डच्या माध्यमातून QR कोड असलेले कार्ड नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि हे स्मार्ट रेशन कार्ड नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून सुमारे 48 कोटी रुपयाच्या निधीस मंजुरी देखील देण्यात आलेली होती. परंतु एकूण रेशन कार्ड धारकांची संख्या लक्षात घेता हा 48 कोटी रुपयाचा निधी स्मार्ट रेशन कार्ड निर्मिती करण्यास अपुरा असल्याकारणाने शासनाने यासाठी दिनांक 22 जून 2026 रोजी या निधीमध्ये सुधारणा करून तो आता 51,79,90,000 रुपये इतका निधी शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, आता राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत AAY, PHH आणि APL शेतकरी योजनेचे लाभार्थी मिळून एकूण अंदाजे 1,70,00,000 शिधापत्रिका धारकांना 30.47 रुपये प्रति स्मार्ट रेशन कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे जसे जसे तयार स्मार्ट कार्ड शासनाला उपलब्ध होतील त्याप्रमाणे नागरिकांना याचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये जुने खराब झालेले कागदी शिधापत्रिकेऐवजी स्मार्ट रेशन कार्ड वापरात येणार आहे. धन्यवाद.